शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप मंडळी. शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सद्गी देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे करावी याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवना तुला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणीपद पुन्हा लिहाया आमचे भारत व्यास वाल्मिकी येथील लावत महामंत्राये नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळीबलेंच बाधा मुरे देश अवघा जयाच्या अभावी पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. शिवाजी महाराज सुरतेतून बाहेर पडले आणि महाबत खान सुरतेत आला. सुरतेत आला. सुरतेचा इनायत खान लोकांनी त्याला शेण मारलं, शिव्या दिल्या, निंदा नालस्ती केली आणि त्याच्या पोराने त्याच्यावर बाण मारला. इथपर्यंतचा कालभाग आपण पाहत होतो. इनायत खानाच्या पोराने संतापून निरपराध जनतेत बाण मारला आणि एक बनिया व्यापारी त्यात तो मेला. एकूण या सगळ्या सुरत प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांना प्राप्ती काय झाली? 1 कोटी रुपयाचं उत्पन्न शिवाजी महाराजांना झालं. 1 कोटी रुपये सुरतेच्या लुटीतून प्राप्त झाले. आणि नुकसान, मुघलांचं नुकसान झालं, डचांचं नुकसान झालं, इंग्रजांचं नुकसान झालं. डचांचं नुकसान 20,000 पौंडाचं झालं आणि इंग्रजांचं नुकसान 10,000 पौंडांचं झालं. असे वेगळे वेगळे आकडे प्रत्येकाचे आहे. सुरतेत प्रत्यक्ष काय काय झालं तेही पाहतोय आपण. पण या सुरतेच्या सगळ्या प्रकरणात म्हणजे अनेक विषय घडले. काही विषय वेगळ्या वेगळ्या साधनात वेगळ्या वेगळ्या अर्थाने येतात. शिवाजी महाराज परतताना कसे आले सुरतेतून याच्याबद्दल कुठलंही साधन अधिकृत जास्त विस्तारानं म्हणत नाही, त्याचा तर्क करावा लागतो. जसे गेले तसे आले हे सगळ्यात संयुक्तिक आहे. शिवाजी महाराज जसे गेले, घोडे घेऊन गेले तसे घोडे घेऊन आले, कारण घोडे तसेच आणणं क्रमप्राप्त आहे. पण काही लूट समुद्रमार्गे गलबतातून आणली असं काही कागदपत्र सांगतात. म्हणजे आधीच शिवाजी महाराजांनी गलबत समुद्रात आणून ठेवली होती आणि त्यावरती ही सगळी लूट घातली आणि स्वराज्याकडे पाठवून दिली असं डच कागदपत्रांनी नमूद केलंय. इंग्रजांकडेही शिवाजी महाराजांनी हा खजिना या अर्थाने स्वराज्याकडे पाठवण्यासाठी गलबत आणली असं म्हटलंय. पण या दोन्ही बातम्यात सत्यता नाही, कारण शिवाजी महाराजांनी आरमार इकडे आणलेल्याचा उल्लेख बाकी कुठल्याही साधनात नाही. इंग्रजांच्याही साधनात आहेत किंवा डचांच्या साधनात आहेत, तो पुसट आहे. या बातमीची किंवा या गोष्टीची सत्यता त्यामुळे काहीही नाही. ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले त्याच मार्गाने ते परत आले. याला म्हणण्याला कारण आहे असं की शक्यतो धोका टाळणं हे शिवाजी महाराजांचा गुण आहे. समुद्रमार्गे जात असताना 2 धोके आहेत. त्यातला पहिला की आपली गलबत जर परक्यांनी पकडली किंवा त्यांना त्रास झाला तर ते धोका नको आहे. उत्तर देणं बिणं सगळ्या गोष्टीला जरी समर्थ असलं तरी शक्यतो टाळणं हा शिवाजी महाराजांचा विषय आहे. आणि समुद्री वारे त्याच्यात गलबत बुडणं किंवा वादळ उठणं त्यात त्रास होणं हाही शिवाजी महाराज टाळणारा विषय आहे. म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार करीत असताना युरोपियन चाच्यांचा, सिद्ध्यांचा समुद्रातून होणारा त्रास, समुद्री डकेतींचा होणारा त्रास हे टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराच्या मार्गाने लूट नेली ह्याला म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी लूट घोड्यावरून आपल्याबरोबर जशी नेली घोडे तसंच घोड्यावर घालून माघारी आणली. एक घोडं बरोबर होतं असं अँथनी स्मिथ आणि डचांचे जे दोन लोक शिवाजी महाराजांची छावणी पाहायला गेले होते त्यांनी जे कागदात लिहून ठेवले त्यात त्यांनी लिहून ठेवलं की शिवाजी महाराजांच्या लोकांबरोबर घोडा आहे स्वतःचा, त्याच्याशिवाय एक मोकळा घोडा प्रत्येकापाशी आहे. म्हणजे मोकळे घोडे कशासाठी नेले होते की पुढच्या नियोजनासाठी नेले होते. त्याच्यावरती ती लूट घातली आणि शिवाजी महाराज माघारी आले, हेच त्याला सत्य मानलं पाहिजे. मग शिवाजी महाराज माघारी यायला लागले, हा सगळा भाग झाला. यात एक गोष्ट अनेकांच्या विचारातून लिहिली गेलेली असते. त्यामध्ये एक साधन असं सांगतं, ट्रॅव्हर नियेचा जो विषय आहे
कॉन्स्टंटिनोपॉलचा रहिवासी असलेला एक ज्यू या शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीच्या वेळेस पकडला गेला. तो ज्यू या छावणीत होता. त्याच्यापाशी माणिक मोती होते, मात्र ते औरंगजेबाला विकायला त्याने आणले होते. म्हणजे हा व्यापारी होता, हा ज्यू होता, कॉन्स्टंटिनोपॉलचा रहिवासी होता. मराठ्यांना सुगावा लागला की याच्यापाशी माल आहे, अनमोल संपत्ती आहे. त्याला पकडून नेलं आणि त्याला शेवटपर्यंत मराठ्यांनी त्रास, शेवटपर्यंत म्हणजे सारखा त्रास दिला. पैसे दे, ती काय ती सोने रुपये कुठे आहे ती दे. आणि तो म्हणायचा माझ्यापाशी काही नाही, माझ्यापाशी काही नाही. त्याला गुडघ्यावर बसून गर्दन मारायचा, हात तोडायचा, धाक दाखवला तरी तो म्हणला माझ्यापाशी काही नाही. वारंवार असं झालं, 3दा असं घडलं. पण त्याने माझ्यापाशी काही नाहीत, मोती आणि माणकं कुठं आहेत हे त्यानं मराठ्यांना सांगितलं नाही. मराठ्यांनी त्या कायद्याला जीवदान दिलं, म्हणजे सोडून दिलं. याच्यापाशी मरणाचा धाक बसत असताना मनुष्य खोटं बोलतो ना, हे खरं बोलतं, आता मरायचं आहे तर खरं सांगेल, हे आहे घेऊन जा. पण त्यानं नाही असं सांगितलं. या गोष्टीवर मराठ्यांचा विश्वास बसला आणि त्याला सोडून दिलं मराठी. हा एक भाग सुरतेच्या लुटीच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. म्हणजे मराठे त्रास देत होते, पण पैशासाठी देत होते, काढून घेत होते धनसंपदेसाठी. पण ज्याच्यापाशी काही नाही त्याला सोडून देत होते. मरणाच्या धाकानं माणसं खरं बोलतात. हे आईन देतो आणून. अँथनी स्मिथच्या बाबतीत 350 रुपये आणून देतो म्हणून त्याने कबूल केलं आणि त्याप्रमाणे घेतले. एकंदरीत सगळं प्रकरण जरी झालं तरी, नुकसान जरी झालं सुरतेतलं, तर मराठ्यांना ही लूट जशी यशस्वी झाली तरी सुरतेत जरी नुकसान झालं तरी डच आणि इंग्रजांना सुरतेची लूट ही इष्टापत्ती ठरली. त्याचा विषय दुसऱ्या अर्थाने पण आहे. कारण पुढं काय झालं त्याच्या विषयानं सुरतेचा फायदा झाला का नुकसान झालं याचा जेव्हा विचार करतोय तेव्हा इंग्रजांना काय फायदा झाला. म्हणजे प्रत्यक्ष वखारीवर हल्ला झाला, ते लुटला गेला. म्हणजे वखारीतला काही माल बाहेर पडलेला होता तो मराठ्यांनी नेला. जकात घरात इंग्रजांचा माल होता तो मराठ्यांनी लुटला. इंग्रजांना खडखड झाली, इथपर्यंत ठीक आहे. नुकसान झालं, ओलंदेजालाही नुकसान झालं, वखारीचा माल हलवावा लागला, आगी पेटा लागल्या, घरं पेटल्यामुळं वखारीला धोका उत्पन्न होतो अशी शंका झाली आणि म्हणून हलवा हलवी झाली. यात खर्च झाला 20,000 पाऊंड, 10,000 पाऊंड. पण प्रत्यक्षामध्ये या सुरतेच्या लुटीचा डचांना आणि इंग्रजांना फायदा झाला. त्याचं झालं काय, जेव्हा महाबत खान सुरतेत आला तेव्हा हेनरी ऑक्झेंडन या महाबत खानाला भेटायला गेला. इनायत खानाला तोही भेटायला गेला. इनायत खानाला महाबत खान काहीही बोलला नाही. खरं तर त्यांनी त्याची निर्वत्सना करायला पाहिजे होती. सुरतेचं तू रक्षण केलं नाही म्हणून त्याला त्रास द्यायचा, म्हणजे शिवी द्यायला पाहिजे होती, बोललं पाहिजे. पण महाबत खानाने हे काहीही केलं नाही. पण जॉर्ज ऑक्झेंडन भेटायला आल्यावर मात्र जॉर्जची कौतुकाने पाठ थोपटली, कौतुक केलं त्याचं. तुम्ही सुरतेसाठी धारिष्ट्याने उभा राहिलात असं महाबत खानाला वाटलं. निदान तुमचं का होईना रक्षण केलं, पण तुम्ही धारिष्ट्याने उभारलात, रूट मार्च काढलात, याचं त्याने कौतुक केलं. आणि एक घोडा, किमती पोशाख आणि एक मौल्यवान तलवार त्यांनी जॉर्जला भेट दिली, कौतुक म्हणून. पहा बरं का, म्हणजे त्याच्याबद्दल भेट मिळाली. पण व्यक्तिगत झगमगाट पाहून जॉर्ज हुरळून गेला नाही. आपल्याला वैयक्तिक हे सगळं मिळालं याच्याबद्दल जॉर्ज आनंद झाला, पण हुरळून नाही गेला. त्याची इंग्रजाची छाती फुलली, ती गौरवाची देणगी त्यानं घेतली. पण त्याची बुद्धी, इंग्लिश बुद्धी दुसरीकडे वळाली. तो टोपीवाला लगेच महाबत खानाला काय म्हणाला, मला स्वतःला हे बक्षीस नको, आम्ही व्यापारी लोक आहोत, हे बक्षीस माझ्यापुरतं घेऊन मी काय करू. आम्हाला आमच्या देशाचा व्यापार आम्ही करतो, त्या आमच्या व्यापारी कंपनीला काही फायदा द्यावा. म्हणजे याची बुद्धी कुणीकडे वळते पहा.
मला दिलेलं बक्षीस एकट्या मला नको, मला काही द्यायचंच असेल तर माझ्या देशासाठी काही द्या, आमच्या देशाच्या या व्यापारी कंपनीला व्यापारी सवलती मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे, आपण ते करा. असा विनंती अर्ज त्याने कुणाला दिला? महाबत खानाला दिला. महाबत खानाने हे सगळं ऐकून घेतलं आणि जकातीला माफी दिली. अर्थात ही जकातीला माफी दिल्याची विषय महाबत खानाच्या हातात ते नाही आहे. त्याने ते सगळंच्या सगळं औरंगजेबाकडे पाठवून दिलं. हा, आणि मग औरंगजेबानं पुढे माफी दिली. या अर्थानं हा विचार करायचा. आपलंच घर बुडवणारे म्हणजे घर बुडवे खूप पाहायला मिळतात. आताही देशात तसेच लोक आहेत. पण प्रेमानं दिलेलं, स्वतःला दिलेलं बक्षीस नाकारून माझ्या व्यापारी कंपनीला, माझ्या देशाला काही फायदा मिळतोय का, किंवा फायदा द्यावा म्हणून विनंती करणारा हा इंग्रज, म्हणजे अशा घरबुडव्या लोकाला इंग्रज, म्हणजे अशा घरबुडव्या लोकाला अव्यवहारी वाटेल, वेडा वाटेल. पण तो खरा व्यवहारी आहे, तो खरा शहाणा आहे, तो विचार करतो, तो राष्ट्राचा. आम्ही अशा अर्थानं विचार करायला शिकलं पाहिजे. मी करीत असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती राष्ट्राप्रती असली पाहिजे. मला मिळालेली गोष्ट राष्ट्राला असली पाहिजे. दुरक्या म्हणजे परक्याने दिली तर त्याचाही अर्थाने विचार झाला पाहिजे. राष्ट्राचा विचार सर्वप्रथम किती अंगाने केला जातो आपल्याकडे तो केला जात नाही. अनेक गोष्टीत केला जात नाही. आम्ही पाय धुवायला पाणी घेतो, अर्ध्या तांब्यात पाय धुतो, अर्धा तांबे ओतून देतो. प्यायला पाणी घेतो, 2 पेले पितो, 1 पेला ओतून देतो. तांब्यातलं उदाहरण सांगतो. किंवा घरामध्ये आपण ज्या बसलेल्या खोलीत लाईट पाहिजे म्हणून लाईट लावतो, बाहेर जाताना लाईट तसाच ठेवून निघून जातो. पंखा चालू ठेवतो आणि दुसऱ्या खोलीत जातो. ही राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे. हे जेव्हाच्या तेव्हा बंद करणं, नळ बंद करणं, पाणी कमीत कमी वापरणं, लाईट बंद करणं. आपण इथून उठून गेल्यावर इथं लाईट लागणार नाही तर का लावावा, याचा विचार जेव्हा आम्ही करू तेव्हा आम्ही राष्ट्राचा विचार करतोय. कारण हा लाईट मी पैसे भरतोय ही जरी भावना असली तरी त्याच्या निर्मितीसाठी राष्ट्राला खर्च होतो. ते वाचणं, ज्याला गरज आहे त्याला ते वापरणं, हा राष्ट्राचा विचार असला पाहिजे. किती बारकाईने राष्ट्राचा विचार करतात लोक, लक्षात ठेवा. बाबासाहेब पुरंदरे लंडनला गेले होते, तिकडे गेले होते. त्यांच्या सुरुवातीच्या म्हणजे वय वर्ष 50-54 असताना गेले. आणि तिथं गेले असताना त्यावेळेस फोन, व्हॉट्सअप अशी साधनं सुविधा नव्हत्या. तेव्हा पत्र लिहायला जायचं. तिथून ते रोजच्या रोज पत्र लिहायचे इथल्या आपल्या मित्रपरिवारांना. मी आज अमक्या गोष्टीत म्हणजे काल दिवसभरात हे पाहिलं, या गोष्टी पाहिल्या, याचं मला नवल वाटलं, हे ते पाठवायचे पत्र. आणि ती पत्र यायची भारतात. अशा अनेक जणांकडे आजही ती पत्र आहेत. एके दिवशी त्यांनी ते पत्र लिहिलं आणि पोस्टात ते पत्र द्यायला गेले. हे पाठवायचं आहे भारतात, सगळा पत्ता बित्ता घातला आणि दिले. पण याला तिकीट किती लागतंय माहीत नाही आपल्याला, तिकडचे गणित, म्हणून ते रोजच्या रोज विचारावं लागायचं. मग त्यांनी सांगितलं एवढे तिकीट लागते. त्यांनी ते पैसे दिले, ते तिकीट खरेदी केलं आणि तिकीट लावलं. ते तिकीट होतं ते राणीच्या चित्राचं होतं. आपल्याकडे तिकीट असतं ना, भारताचं चित्र असतं, पंडित जवाहरलाल नेहरूंचं असतं, गांधींचं असतं, कदाचित भगतसिंगाचं असतं, कदाचित सावरकरांचं असतं, कदाचित ते छत्रपती शिवाजी महाराजांचं तिकीट आहे पोस्टाचं, आहे, वल्लभभाई पटेलांचं आहे, भगतसिंगाचं आहे ना. म्हणजे तसं त्यांच्याकडे राणीचं चित्र होतं. मग ते राणीचं चित्राचं स्टॅम्प घेतला बाबासाहेबांनी, त्याला ती थुंका लावायला लागली. ती म्हणली थुंका लावू नका, का, ती राणीची विटंबना समजली जाते. मग त्याच्यासाठी तिथं डिंक वगैरे ठेवलाय, ते घेतला, लावला आणि ते तिकीट दिलं, पाकिट दिलं आणि बाबासाहेब माघारी होते, बाहेर पडले पोस्टातनं. तेवढ्यात तिने हाका मारला, ओ मिस्टर इकडे या. त्याला काही नाव माहीत नाही, तिने हाका मारलं. बाबासाहेब म्हणले आपल्याला, आपण बाहेर पडलो, का हाका मारली, परत माघारी गेली. काय म्हणली, काय अडचण, तिकीट कमी असं आहे का, मगाशी तुम्ही सांगितलं तेवढं लावलं, पण तरी जर वाढत असेल तर मी देतो. ते म्हणले नाही, तिकीट कमी नाही आहे. मग काय, तुम्ही लावलेलं तिकीट उलटं लावलंय, राणीचं डोकं खाली पाय वर झाले. मग त्यानं काय होतं, त्यानं काय फरक पडतो. बाबासाहेबांनी त्याला विचारलं, त्यानं काय फरक पडतो, तिकीट तर लावलंय. मग तिकीट लावलंय पण तो राणीचा अपमान आहे. राणीचं डोकं वर असताना तिकीट लावणं हे रीती नाही, हे उलट करणं म्हणजे ते चुकीचं आहे. म्हणजे आमच्या देशाचा तो अपमान आहे. असं बारीक बारीक गोष्टीत सुद्धा तो देश लक्ष ठेवतो. आमच्याकडे आम्ही लक्ष ठेवतो का,
आम्ही पोस्टात जातो, तिकीट लावतो, तिकीट सरळ लावत नाही, उलटं लावतो, लावलं तर उलटं लावताना सुद्धा वाकडं तिकडं लावतो, जागेवर लावत नाही, जागा सोडून लावतो, पोस्टमनला पत्ता वाचता येत नाही, पत्त्याच्या शेजारी काही रिपोर्ट लिहायचा असेल तर लिहायला जागा ठेवत नाही, अनेक गोष्टीच्या अडचणी त्यातून निर्माण होतात. हे सगळं बारकाईने केलं पाहिजे. म्हणजे आपण सगळ्यांनी या अर्थाने वागलं पाहिजे तर राष्ट्राची उन्नती होत असते. बारीक बारीक गोष्टी शिवाजी महाराज असं प्रत्येक गोष्टीत देशाचा विचार करतात. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक घटना आहे. राष्ट्राचा विचार शिवाजी महाराज कसा करतात. शिवाजी महाराजांनी त्या चाकणच्या ब्रह्मेश शास्त्रींना जमीन दान दिली. लक्षात ठेवा बरं का, जमीन दिली म्हणजे तुम्ही उत्तम सगळं देशातल्या गोष्टीत किंवा धर्मापरायण राहता वागता म्हणून तुमच्या उपजीविकेसाठी जमीन दिली. चांगली गोष्ट आहे. राजाने जनतेचं चालवणं हे काम आहे. त्यातल्या त्यात विद्वान लोक जे आहेत देशातले त्यांची उपजीविका चालवणं हेही राजाचं काम आहे. मग ते कलेच्या क्षेत्रातले असतील, ज्ञानाच्या विद्येच्या क्षेत्रातले असतील, शास्त्राच्या क्षेत्रातले असतील किंवा अजून कोणत्याही कला असो, गायन वादन नर्तन शिल्पकला शास्त्रकला किंवा काय म्हणतात त्याला मूर्तिकाम, अनेक अनेक विषय उत्तम त्याला त्याचं काही आपदा आली तर ते चालवणे राजाचं काम आहे. आता राजे तसं चालवत नाही. आता राजे लोकांचं काढून घेते. काय तुझ्यापाशी आहे ती चांगलं मला दे. तसं त्यावेळेस नव्हतं. शिवाजी महाराज ते चालवत होते. त्या ब्रह्मेश शास्त्रींचं चालवत होते. त्याच्यासाठी त्याने जमीन दिली. बाबासाहेबांच्या तोंडून ऐकलेलं आहे. आणि जमीन दिल्यावर 2-3 वर्ष शिवाजी महाराजांनी तिकडे लक्ष ठेवलं आणि 4थ्या वर्षी माणूस पाठवला आणि जमीन काढून घेतली. चालवायला दिली जमीन, मग काढून का घेतली. शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं जमीन दिली ती काही उपजाऊ करून खायला दिली, नुसती पडीक ठेवायला दिली नाही. तुम्ही 3 वर्ष जमीन उपजाऊ केली नाही म्हणून जमीन काढून घेतली. हा राष्ट्रीय विचार आहे. म्हणजे तुम्हाला जमीन दिली ती तुम्ही उत्पन्न करून जगण्यासाठी दिली, तुमच्या जगण्याला साधन म्हणून दिली, पण तुम्ही उत्पन्न करीत नाही, नुसती जमीन पडीक ठेवली. याचा अर्थ राष्ट्रीय संपत्तीचा नाश केला. तुम्ही त्यात पीक घेतलं पाहिजे. म्हणजे दोन्ही अर्थाने तुमची उपजीविका होईल आणि येणारं पीक उरलेलं जादाचं जे आहे ती राष्ट्राची संपत्ती होईल ना, वाढ होईल. तुम्ही किती खाल वर्षाला कोण 2 पोते, घरातले लोक 4 पोते, पण येणारं पीक त्याहून जास्त असेल तर ते राष्ट्र होईल. उलट तुम्ही बाकीच्या जमिनीतलं पीक उत्पन्न झालेलं तुम्ही खाताय, म्हणजे राष्ट्रीय संपत्ती तुम्ही संपवताय. एवढा सूक्ष्मतेने विचार करणारा राजा आमच्या देशाला असला पाहिजे किंवा आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे तर राष्ट्र उन्नतीला जातं. शिवाजी महाराज किती बारकाईने विचार करा. राष्ट्रीय संपत्तीची दरवर्षी होणारी वाढ झाली पाहिजे. दरवर्षी 200 पोते येते ना, ही जमीन पिकाऊ करायला दिली आहे, यात अजून 2 पोते वाढ झाली पाहिजे. नाही पिकवत तर जमीन काढून घेतली, दुसऱ्याला दिली, पिकवतो. शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या आयुष्यात पुण्यात राहत असताना शिवाजी महाराजांच्या पुण्याच्या जवळ असणाऱ्या 2 बंधू, चोरगे बंधू आहेत आणि ते उत्तम शेती करतात अशी बातमी कळाली. त्याचा शहानिशा केला आणि शिवाजी महाराजांनी त्यांना विहीर बांधून दिलेली आहे. आता शेती करताय ना, मन लावून करताय, प्रेमानं करताय, जास्त उत्पन्न घेताय, अजून जास्त करा. विहीर बांधून दिली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ कशी होईल याचा विचार शिवाजी महाराज करतात. मी दुसऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार सांगतो. राष्ट्राचा विकास कसा व्हायचा असतो. आपल्या लोकांना म्हणजे जसं उत्पादन केलं पाहिजे तसं आपल्या लोकांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यांनाचा व्यापार झाला पाहिजे, आपलं उत्पन्न त्या अर्थाने वाढलं पाहिजे. याच्यासाठी शिवाजी महाराज प्रयत्नशील आहेत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बारदेश म्हणजे गोव्यातून पोर्तुगीजांच्या प्रदेशातून निर्माण झालेलं मीठ आपल्या देशावर विकायला यायचं आणि ते मीठ आपल्या तुलनेनं जास्त चांगलं असायचं. चांगलं असण्याचे गणित अनेक. एक पांढरं शुभ्र, आता आपण जसा विचार करतो सुर्र पण पडणारं, चिकट नसणारं, हाताला न लागणारं मीठ आपण तसा विचार करतो. जरा चांगलं कोणचं आहे, त्यातल्या त्यात कोणचं आहे, जर चवीला सुद्धा जास्त चांगलं कोणचं आहे, त्यात आयोडाइज्ड कोणचं आहे. सरकार म्हणतं ना आपल्याला हे खा, ह्याच्यानं दुसरे विकार कमी होतात. त्यावेळेस चांगल्याचे परिमाण जे काही होते ते आपल्यापेक्षा पोर्तुगीजांचं मीठ चांगलं होतं. आपलं काळं असेल, खडी असेल, पण त्यांचं जरा पांढरं असेल, जरा खारटपणा जास्त असेल, असं मीठ त्यांचं बारदेशातलं गोव्यातलं आपल्या राज्यात म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यात विकायला यायचं आणि लोकांना ते मीठ चांगलं आहे म्हणून खरेदी घेण्याची प्रवृत्ती जास्त होती. लक्षात आलं. शिवाजी महाराजांनी ते बघितलं.
त्यांच्या लक्षात आलं मीठ सुद्धा पोर्तुगीजांचं घेत आहेत, म्हणजे उत्पन्न पोर्तुगीजांचं वाढते. शिवाजी महाराज भगवान श्रीकृष्णाचं अनुसरण करतात. मग पोर्तुगीजाचं उत्पन्न कमी झालं पाहिजे, एक भाग. दुसरं, पोर्तुगीजाचं मिठाची विक्री वाढत असताना आपल्या देशातल्या मिठागरं चालवणाऱ्या लोकांचं उत्पन्न कमी होत आहे परिणामतः. किंवा दुसरं असं आहे की त्यांचं मीठ येत आहे तेच आणून विकायची प्रवृत्ती वाढतीये. आपले लोक नुसते उदासीन व्हायला लागलेले आहे, उत्पादन करीना. मग हे बंद झालं पाहिजे. आपल्या लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांनी ते कामही केलं पाहिजे आणि आपलं मीठ लोकांनी खाल्लं पाहिजे. पोर्तुगीजाचं मीठ खाता कामा नये म्हणून शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजाच्या मिठावर कर वाढवला, नुसता लादला नाही, वाढवला. जर आपल्या देशातलं मीठ रुपयाला किलो मिळतंय आणि पोर्तुगीजाचंही रुपयाला किलो मिळतंय तर लोक पोर्तुगीजाचं खातील, जास्त चांगलं आहे म्हणून. मग पोर्तुगीजाचं 1.5 रुपयाला झालं पाहिजे. 1.5 रुपयाला झाल्यावर कोण घेतंय? वाढ केली शिवाजी महाराजांनी. परिणाम, आपल्या मिठाची विक्री वाढली पाहिजे, आपल्या मिठाचं उत्पादन वाढलं पाहिजे, हा विचार शिवाजी महाराज करतात. राष्ट्रीय विचार करतात. हा इंग्रज तो राष्ट्रीय विचार करतोय. मला तुम्ही सुरतेत मी धारिष्ट्यानं उभा राहिलं म्हणून घोडा बक्षीस दिला, अलंकार दिले, उंची पोशाख दिला आणि तलवार दिली. आनंद आहे. पण माझ्या कंपनीला काय द्याल? विचार इथं आहे. माझ्या कंपनीला काय द्याल? महाबत खानाने ते सगळं पत्र औरंगजेबाकडे पाठवून दिलं आणि औरंगजेबाने इंग्रजांना जकात त्या वर्षाची माफ केली. इंग्रजांनाच नाही, डचांना सुद्धा. नुसतं तेवढ्याला नाही, वर्षभराची जकात सगळ्या व्यापाऱ्यांना माफ केली. कारण सुरतेची धास्ती बसल्यावर व्यापार इथला उठून जाईल, माणसं परत येणार नाही. औरंगजेब विचार काय करतोय पहा, माणसं येणार नाहीत, सुरतेत व्यापार होणार नाही म्हणून वर्षभराची जकात माफ केली औरंगजेबाने. पुढचा भाग आहे, थोडंसं नंतर आहे, 1-2 महिन्यानंतर झालं. अजून एक गोष्ट औरंगजेबाने केली. तिथून पुढचे 5 वर्ष असणारी जकात 0.50 पैसे केली. म्हणजे जी जकात आहे त्याच्यात टक्केवारी 5 वर्ष. व्यापार वाढला पाहिजे, सुरत पुन्हा उभारली पाहिजे, औरंगजेबाची पण ती दृष्टी आहे म्हणून 5 वर्ष जकातीची टक्केवारी खाली आणली. आता भारत सरकारने GST मध्ये आंतरराष्ट्रीय गोष्टीला जी तोंड फुटलेलं आहे, अमेरिकेनं आपल्यावर कर लादले. का तर आम्ही अमेरिकेचं तेल न घेता रशियाचं तेल घेतो म्हणून. काही गोष्टीवरती कर, जे अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावर 50% ड्युटी बसवलेली आहे. भारताने ते सगळं आमच्या राष्ट्राच्या हिताचं जे आहे ते आम्ही करू, तुम्ही काय बसवायचं ते बसवा असा विचार करून सुरू केलं. आणि त्याला उत्तर देण्यासाठी आपल्या देशांतर्गत कर व्यवस्थेसाठी GSTचा दर कमी केला. नुसतं एवढं नाही, अमेरिकेत आता रणकंदन व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहित आहे का नाही पहा. अमेरिकेमध्ये भारतातून जाणारी उत्पादने महाग झाल्यामुळं अनेक ठिकाणी जे शॉपिंग मॉल असतात त्यातल्या वस्तू महाग झालेल्या आहेत म्हणून लोकांना परवडत नाही म्हणून ओरड सुरू झालेली आहे. आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला दूध मिळत नाही, भारतातून जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याची नावं घेतोय मी. अंडी मिळत नाहीत, खायचे पदार्थ भारतात येतात ते मिळत नाहीत, जे मिळत आहेत ते महाग आहेत, ते कमी करा. अमेरिकेत सुरू झालेला आहे. म्हणजे अनेक अर्थाने चालूचा विषय शिवाजी महाराजांच्या काळात कसा वापरत होते, शिवाजी महाराज कसं वापरत होते याचाही विचार आपण करतो, त्याचा विषय करायचा. इंग्रज काय विचार करतात? राष्ट्रीय हिताचा विचार करतात. आमचा देश राष्ट्रीय हिताचा विचार असा करेल तेव्हा आम्ही यशस्वी होऊ, पूर्ण यशस्वी होऊ. राष्ट्रीय हित काय असतं याचा विचार केला पाहिजे. 154 देशाचा अभ्यास केला गेला. यातल्या 154 देशातले पहिले टॉप 10 लष्कराच्या म्हणजे यादी केली गेली. उत्तम लष्कर कोणाचं आहे याच्याबद्दल. आणि त्यामध्ये भारताचा सध्या 4था क्रमांक आहे, लक्षात ठेवा, जो पूर्वी खाली खूप होता. दरवर्षी ती यादी प्रसिद्ध होत असते, त्यात भारत 4थ्या क्रमांकावर आहे. 1 नंबरला अमेरिका आहे आणि 4थ्या क्रमांकावर बाहेर आहे. आणि टॉप 10 मध्ये पूर्वी 10व्या नंबरवर पाकिस्तान होतं, 9व्या नंबरवर पाकिस्तान होतं, ते आता या टॉप 10च्या यादीतून बाहेर गेले. भारत 4थ्या नंबरवर गेला याच्या कारणात म्हणजे अनेक गोष्टींचा विचार करतो. सैनिकाचं बळ किती आहे, मनोधैर्य कसं आहे, असणारी शस्त्रसामुग्री किती आहे, बळ म्हणजे सैन्य संख्या किती आहे, त्यांना असणारी शस्त्रसामुग्री किती आहे, साधन साहित्य कसं दिलं जातं, ते करीत असलेल्या कारवाईतलं यश किती आहे. ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याच्यामुळं आपली टक्केवारी एकदम सुधारली आणि आपण एकदम 4थ्या नंबरला जाऊन बसलेलो आहोत.
लक्षात ठेवा. अनेक गोष्टी जगात काही गोष्टी अशा आहेत जे आपल्या सिंधूमध्ये बालेकोटला गेलेलं आत्ता परवा, बालेकोट नाही, आत्ता परवा झालेलं पहलगामचा हल्ला झाला आणि नंतर जे झालं ते, तुम्ही हिंदू आहेत का मुसलमान विचारून जे गोळीबार झाला ते. राष्ट्रीय विचार जो असतो तो इथं असतो, तो शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला दिसतो, तो आपण सतत आपल्या विषयाने केला पाहिजे. काय वापरतोय, कसलं वापरतोय, भारताच्या बनावटीची वस्तू आहे का, बनावट म्हणजे निर्मिती तयार झाली, ही भारतीय आहे का, हे भारतीय आहे का, असा विचार. आम्ही वह्या घेतो, न लिहिता फेकून देतो कचऱ्यात आणि त्या कचरा म्हणून बाद होतात. पण एका वहीसाठी किती यातायात झालेली असते, किती खर्च झालेला असतो, किती बांबू तोडतात, किती कागद निर्मितीसाठी पाणी खर्ची पडतं, या सगळ्याचा विचार केला तर एक एक वहीचं एक एक पान चांगलं वापरणे किंवा ते जतन करणे, लिखाण केलेलं ते ठेवणे, ही राष्ट्रीय हित आहे. पानाच्या पानं फाडायचे, सुरळ्या करायच्या, बाण करायचे आणि फेकून द्यायचे, हे बरं नाही. इंग्रज या अर्थाने विचार करतात, आत्ता सुद्धा विचार करतात. बाबासाहेबांचं उदाहरण सांगितलं, राष्ट्रीय हित. आम्ही पोस्टात पहा, आपल्याकडे आता पोस्ट कमी व्हायला लागलं, पोस्टाने अधिकृत काही गोष्टी बंद केल्या. त्यामध्ये तुम्ही विचार करा, पोस्टाचं तिकीट घरी पत्र जेव्हा येतं तेव्हा सरळ लावलेलं असतं का, आपण लावताना सरळ लावतो का, असं वागणं म्हणजे राष्ट्रीय हित. हा इंग्रज त्या अर्थाने वागतो, म्हणून हा सगळा विचार व्यक्त करावा लागला. जकातीची माफी देण्याचा अधिकार बादशाला, म्हणून महाबत खानाने त्याचा अर्ज घेऊन बादशाकडे पाठवून दिला आणि औरंगजेबाच्या त्या अर्जावर, जॉर्ज ऑक्झेंडनच्या त्या अर्जावर त्याने आपली शिफारस दिली. याने सुरतेत हे काम केलं, म्हणून यांना जकात माफी द्यायचा त्यांचा अर्ज आहे आणि जकात माफी द्यावी असं मलाही वाटतं. आपण तो आपल्या इच्छेनं काय, म्हणजे बादशाह म्हणून आपण त्याच्यावर रुजू व्हावं. सुरतेच्या लुटीने मोगल अंमलदार इतके हादरून गेले की काही त्यांना काही म्हणजे काय करावंच कळे ना, एवढं झालंच कसं. मग अशा वेळी जर इंग्रज धारिष्ट्याने उभा राहिला तर त्याचं कौतुक केलं, हे दुसरं काय करणार, त्याशिवाय दुसरं काही नव्हतंच त्यांच्या हातात. आणि ही बातमी आता औरंगजेबापर्यंत जाऊन पोहोचली. यावेळी औरंगजेब लाहोरला होता. लाहोर म्हणजे तो आताच्या पाकिस्तानात होता म्हणून आपण, त्यावेळेस लाहोर आपल्या राष्ट्रात होतं. लाहोर या गावाचं नाव जे आहे ना, लवपूर आहे. राम रायाचे 2 पुत्र लव आणि कुश, त्यातल्या लवाला जे वाटणीला आलं, नवीन राज्य त्याच्यासाठी स्थापन करून राज्यावर बसवलं, ते लवाचं गाव म्हणून लवाचं पूर, ते लाहोर. कुश आहे तो इकडे अयोध्ये राज्यावर बसला आणि लवासाठी वेगळी राजधानी स्थापन करून राज्य दिलं, भाग दिला, ते म्हणजे लाहोर. पण दुर्दैवानं ती आज आपल्यात नाही. इथं औरंगजेब होता. तो जानेवारी महिन्यात म्हणजे याच वेळी नुकताच काश्मीराहून लाहोरला आला होता. सुरतेची राख रांगोळी झाली आहे, सुरत साफ लुटली गेली आहे, ते आगीच्या भक्षस्थानी पडलंय हे त्याला समजलं आणि ते ऐकून त्याच्या अंगाची आग झाली. तिकडं आग आणि हिथंही आग. दोन्ही आगीचं कारण एकच, छत्रपती शिवाजी महाराज. काय करून काय नको हे त्याला समजेना. खरं तर औरंगजेब दिल्लीतला उन्हाळा सोसत नाही म्हणून काश्मीरमध्ये उन्हाळ्यासाठी गेला होता. जेव्हा त्याला शाहिस्ते खानाची बोटं छाटल्याची बातमी कळाली तेव्हा तो काश्मीरला गेला होता आणि काश्मीरातून तो तसाच लाहोरला आला होता. म्हणजे एप्रिल महिन्यात तो काश्मीरला गेला होता. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचा छापा घातला त्यावेळी ती वार्ता आली. तेव्हा तो काश्मीरात काही दिवस राहून लाहोरला आला आणि लाहोरातून आता तो दिल्लीला जाणार होता. खरं तर ज्यावेळी लाहोरात आला आणि ही बातमी कळाली 5 जानेवारी शिवाजी महाराज तो लाहोरात आलाय आणि ही बातमी मात्र त्याला फार उशिरानं, म्हणजे तारीख निश्चित उद्धृत नाही पण सुमारे महिन्याभरानं पोचली असावी, फेब्रुवारीत पोचली असावी. तेव्हा कळाली. जेव्हा तो लाहोरात आला तेव्हा तो विचार करत होता की आपल्या मामाला यांनी त्रास दिलेला आहे. नुसता मामा नाही तर शिवाजी महाराज दक्षिणेत बळजोर झालाय, मोगली सत्तेला हा नवीन शासन उभारलेला आहे, हे केव्हा तरी संपवलं पाहिजे. शिवाजी महाराज संपवण्यासाठी, हा कायमचा नायनाट करण्यासाठी काय करावं हा विचार
तो करीत असतानाच याला नवीन बातमी आली, सुरतही लुटली. आता तो पहिल्यांदा तो चिडलाच होता लाल महालाच्या घटनेवर, पण लाल महाल आता शिळा झाला. त्याच्या पुढे गेलं सुरत प्रकरण, सुरतेची बातमी आली आणि औरंगजेब थक्कच झाला, त्याला काही समजेच ना. सुरत म्हणजे मोगलाईमध्ये एवढ्या 300 किलोमीटर आलाच कसा तिथपर्यंत शिवाजी राजा, याच त्याला आश्चर्य वाटायला लागलं. 500 किलोमीटर, हा, त्या 300 मैल 500 किलोमीटर आलाच कसा इथपर्यंत, कुणी अडवलं कसं नाही, कुणी काही केलं कसं नाही, हे धाडस त्यांनी केलंच कसं. आणि हा माणूस भयंकर काहीतरी विलक्षण आहे, याची सत्ता आपल्याला डोईजड व्हायला लागलेली आहे, याचा कायमचा नायनाट केला पाहिजे, या अर्थाने तो आता विचार करायला. तो इतका खवळला, काय काय केलं असेल त्यांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत विचार करला, भयानक. पण तशाही स्थितीत तो स्थिर राहिला. त्याला धैर्याची हकीकत कळाली. कुणाची? या ऑक्झेंडनची. इंग्रजांनी काय केलं त्याची. त्याने वर्षभराची जकात माफ केली आणि 5 वर्षाची पुढची सगळ्याच व्यापाऱ्या, इंग्रजांची केलीच केली, पण 5 वर्षे पुढच्या सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांनी सवलत दिली. इतक्या कठीण प्रसंगी हे लोक धैर्याने उभे राहतील तर त्याचं कौतुक केलंच पाहिजे. वखारीच्या रक्षणार्थ उभे राहिले. अनेक वेळा शिवाजी महाराजांनी त्यांना दमदाटीचा निरोप दिला, पण त्यांनी शिवाजी महाराजांना दबले नाही किंवा भीक घातली नाही असं औरंगजेबाला वाटलं. खरं तर काय झालं आपण तेही पाहिले. शिवाजी महाराजांनी स्मिथ बरोबर पत्र पाठवलं की आम्ही तुम्हाला त्रास दिलेला नाही, बऱ्या बोलाने गप राहा, जर काही उद्योग कराल तर तुम्हालाही शासन करावं लागेल, आम्हाला तुमच्याशी लढायला वेळ लागणार नाही. आणि ते गप्प राहिले. निदान त्यांनी त्यांचं संरक्षण करीत बसले, एवढाच भाग जमेचा. एका दिलाने इंग्रज लोक, इंग्लिश देश, इंग्लिश समाज आणि इंग्लिश कंपनी यांच्या प्रतिष्ठेसाठी ते प्राण धोक्यात घालून उभे राहिले, याचं औरंगजेबाला कौतुक आहे. शेकडो कोसांवरून आले आणि इथं राहून आपली प्रतिष्ठा जपत राहिले, याचं त्याला कौतुक आहे. ऐन मृत्यूच्या दाढेत राहूनही ही माणसे संकटातही धैर्याने उभे राहिली. शिस्त, आज्ञांकितता, कर्तव्य तत्परता, त्याशिवाय अजून काय, ऐक्य, एकसंधता, स्वाभिमान, या गुणात ढिले पडले नाहीत, याचं ते कौतुक आहे. याच पिळदार वर्तनातून राष्ट्रे निर्माण होतात आणि ह्या पिळगळाला की राष्ट्रे शेणासारखी विरघळून जातात. आपल्यात हा पिळ असला पाहिजे. आपल्यात आहे, नाही असं नाही आहे, पण तो योग्य वेळी प्रगट होतोच असा नाही. आपल्यात कोरोनाच्या बाबतीत काय झालं, देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आज्ञांकितता दिसून आली. लोकांनी घराघरात, त्यांनी लोकांनी टिंगल केली, काही जणांनी, परदेशातल्या लोकांनी केली, देशातल्या लोकांनी केली, विरोधकांनी केली. आवाज करायचं कारण काय होतं, नंतर 2 वर्षांनी कळलं. अनेक गोष्टी कळल्या, नंतर कळाल्या. आज्ञांकितता, शिस्त, लोकांनी शिस्त पाळली म्हणून कोरोनासारख्या महामारीत लोक बाहेर पडले. घराच्या बाहेर कुणीही जाऊ नका, ही आज्ञांकितता आहे, ऐक्य आहे, शिस्त आहे, म्हणून राष्ट्राची प्रतिष्ठा वाढली. जगात कोरोनाच्या हाहाकाराने अनेक देश सैरभैर झाले, कोसळून पडले. इटली कोसळला, फ्रान्स कोसळला. कोरोनात काय करावं आणि काय नाही करू नये समजेना. अर्थव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था डळमळीत झाली. भारतात मात्र लोकांनी आज्ञा पाळल्या, ऐक्य दाखवलं, नेत्यावर विश्वास दाखवला. फळ आज पदरात पडलेलं आहे. जगाच्या तुलनेत जगात कोरोनाने मेलेल्या लोकांची टक्केवारी आणि भारताची टक्केवारी अत्यल्प आहे, अत्यल्प आहे, अत्यल्प आहे. बाकीच्या देशात 3%, 5%, 7%, 9% गेली. आपल्याकडं 0.05, 7 किंवा 50, 0.50. सोपं नाही. लोकांनी केलं ते खूप केलं, अनेक गोष्टी केल्या. लस टोचून घेतली, घ्या म्हणले, घेतली, घेतलं, केलं, आज्ञा, म्हणून राष्ट्राची उन्नती होते. मोदीच केलं असं म्हणायचं नाही. मागच्याही काही काळात झालं ना असं, की असं राष्ट्र सांभाळलं पाहिजे, यासाठी ही गरज आहे. लालबहादूर शास्त्रींच्या काळात आज्ञा केली, ब्लॅकआउट राहील, रात्री पाकिस्तानची विमानं शहरं उद्ध्वस्त करतील म्हणून कुणीही दिवे लावायचे नाहीत देशात. रात्री अख्ख्या देशात कुणीही दिवे लावत नव्हते.
आपल्या लष्कराला खायला अन्न कमी आहे, आपली रसद तिथपर्यंत पोहोचली पाहिजे, अन्न पोचलं पाहिजे, म्हणून देशाने एक दिवस उपवास करावा. एकाच माणसाने एक दिवस उपवास केला तर किती धान्य वाचतं? पाव किलो फार झालं. पण अख्ख्या देशाने केला तर 125 कोटीहून आपण जास्त आहोत. एका दिवशी उपवास केला तर एकाचं पाव किलो, असं 125 कोटीचं किती किलो धान्य वाचेल? देशाने ते तेव्हा पाळलं ना. देशाच्या हिताचं आहे म्हणून पाळलं, म्हणून राष्ट्र उन्नतीला गेलं. पाकिस्तानचा पराभव आपण त्यावेळेस करू शकतो. हा विचार आपल्याला असला पाहिजे. म्हणजे शिवचरित्र शिकणं आहे, शिवचरित्र अभ्यास नाही, शिवचरित्र अनुसरण आहे. म्हणून हे शिवचरित्र सांगायचं. नुसत्या कथा, गोष्टी, गप्पा ठीक आहे, हे काय झालं, ते काय झालं, ह्याच्यात काय झालं, चांगलं आहे ना. पण यातलं शिकवून घेणं हे शिवचरित्र अनुसरण आहे. त्या अर्थाने विषय आहे. सद्गुणाचा हा महिमा आहे, एवढं मात्र पक्क. महाराज आता झपाट्याने देशावर येत आहेत. सुरक्षितपणे सगळी लूट घोड्यावर लादलेली महाराज घेऊन येत आहेत. वळसे वळणे घेत ही सगळी लूट घाटावरून देशाकडे यायला लागलेली आहे. महाराजांना सगळ्या लष्कराला जड वाटतंय. जड म्हणजे ती जडच आहे ना, अंगावर घेऊन आलेली लूट ओझ आहे, पण ती जड गोड आहे. ती स्वराज्याच्या हिताचं आहे म्हणून गोड आहे. ही लक्ष्मी आहे म्हणून गोड आहे. संक्रांत उलटून गेली. नव्या संक्रमणासाठी सूर्य आता सिद्ध व्हायला लागलाय. संक्रमण म्हणजे संक्रांतीनंतर सूर्य गतीनं चालायला लागतो आणि रथसप्तमीनंतर त्याची गती आणि दिवसही मोठा व्हायला लागतो ना. सुरत स्वच्छ करून महाराज पौष वद्य अष्टमी तारीख 10 जानेवारी 1664 सुरतेतून बाहेर पडले आणि ते 8000 घोडेस्वार आता वळसे घेत घेत सह्याद्रीच्या घाटवाटा चढीत चढीत यायला लागले. जड जडावाने आणि नेटाने ते चढतायत. हे सगळे घोडेस्वार मोठ्या जड थैल्या आपल्या घोड्यावर, आपल्या पाठीवर लादून कोकणातून देशावर जात आहेत. कोणाचा हा तांडा? लोकांना वाटतंय कोण आहे? व्यापाऱ्यांचा आहे काय? नाही नाही, एवढं जड कोण चाललंय? नाही नाही, व्यापारी नाही, हत्यारबंद मराठी लष्कराचा आहे. सुरतेहून परतलेली ही फौज आहे. सुरतेहून परतलेली ही फौज जड पोटाने चालली आहे. या फौजेत तोपा सेनापती नेताजी पालकर आहे. मर्दानी बिजाशीत तो सगळ्याच्या पुढे चाललेला आहे. खरंच असलं पाहिजे. काय चूक आहे काय? मोगलाची मस्ती कशी जिरली याच्या मिशा पिळायला अजून आपण पिळतो. कशी सुरत लुटली आम्ही मराठ्यांनी म्हणून. आणि जी स्वतः लुटणारी ती बुरं असतील ते काय कसे असतील ते पहा. नेताजी सरनोबत आणि मग मागं ती लूट. ते पहा प्रत्यक्ष शिवाजी महाराज ते पुढे आहेत, त्यात आहेत. संत पावलं टाकीत टाकीत चालत असलेली महाराजांच्या मागे चाललेली ती सुरतेची लूट, प्रचंड धनसंपदा. लूट नव्हे, ती साक्षात लक्ष्मी आहे. स्वराज्याची लक्ष्मी आहे. सुरतेची ती लक्ष्मी या अश्वारूढ होऊन चाललेल्या महाराजांच्या पाठोपाठ मागोमाग चाललेली आहे. लक्ष्मी कुणाच्या मागे जाईल? साक्षात विष्णूच्या मागे जाईल, नाही तर काय जाईल? ती त्याच्यावर लुप्त होते. जेव्हा समुद्रातून लक्ष्मी बाहेर आली तेव्हा तिनं कुणाशी विवाह केला? प्रत्यक्ष भगवान विष्णूशी. मग विष्णू म्हणून शिवाजी महाराजांच्या मागे जायचं आणि कुणाच्या मागे जायचं? त्यामुळे ते शिवाजी महाराजांच्या चरित्रात लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न आहे किंवा ती त्यांच्या मागे पळते. असे अनेक उदाहरण आहेत. शिवाजी महाराजांच्या आजोबाला धन सापडलं वेरूळचं खणताना, मग ते शिंगणापूरचा पाण्याचा तलाव बांधला, मंदिराचा जीर्णोद्धार केला, वेरूळच्या कृष्णेश्वराचा, सगळं आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांना किती वेळा सोनं सापडलंय? म्हणजे भूमिगत सोनं म्हणतोय मी बघा. अशी लक्ष्मी तर अनंत वेळा, कितीतरी वेळा शिवाजी महाराजांच्या मागे आली. कारण ते भगवान विष्णू आहेत आणि विष्णूच्या मागे जाणं हे लक्ष्मीचं पहिलं कर्तव्य आहे, काम आहे. म्हणून ते शिवाजी महाराज ही सगळी लूट घेऊन लोहगडापाशी आले आणि लोहगडावरती ही सगळी धनसंपदा शिवाजी महाराजांनी ठेवली. शिवाजी महाराज तारीख 5 फेब्रुवारी 1664 राजगडावर गेले. पण लोहगडावर जात असताना शिवाजी महाराजांनी लोहगडापाशी मुक्काम केला. लोहगडावरती सुरतेची लूट जिथं आणून ठेवली, स्वराज्यातलं मजबूत ठाणं म्हणून सुरतेची लूट ज्या ठिकाणी लोकी ठेवली तो किल्ला आहे लोहगड. खरंच विशाल आहे, खरंच मजबूत आहे. अजूनही लोहगडाची तटबंदी पहा, विलक्षण आहे. जगात काही नावं घेण्यासारख्या तटबंदीतली लोहगडाची तटबंदी आहे.
लोहगडावर महाराजांनी काही काळ मुक्काम केला आणि ही सगळी लूट लोहगडावर ठेवली. तिथून स्वराज्यात जशी पाहिजे तशी खर्चाला पाठवली. लोहगडात जिथं ती लूट म्हणजे ही लक्ष्मी ठेवली त्या ठिकाणाला अजूनही ते ठिकाण आहे. त्या ठिकाणाला लक्ष्मीची कोठी असंच नाव आहे. मोठंच्या मोठं आहे, विशाल आहे. लोहगड कुठे येतं? लोहगड पुण्याच्या जवळ आहे. पुण्याकडून मुंबईला जाताना मध्ये राजमाची वगैरे आहे, राजमाची त्याच्या कारला बाजा ही लेणी आहेत. त्या परिसरात लोहगड आहे, जवळ आहे, जाता येतं पुण्यातून. एका दिवसात लोहगड आणि विसापूर हे 2 किल्ले होऊ शकतात. पंढरपुरातून जणे होऊ शकतात, इतकं जवळ आहे. पण एक गोष्ट मात्र यात झाली. याबरोबर शिवाजी महाराजांबरोबर कोण कोण होतं? राजगडी पोहोचण्यापूर्वी लोहगडापाशी नारो बापूजी, चिमणाजी बापूजी, परसोजी महाडिक, संताजी बोबडे, सखो भिकाजी हे सगळे लष्करात लोक होते. नेताजी होते, बाकीचे होते. लोहगडावरून ही लूट पुढे घेऊन जात असताना माग जे शाहिस्ते खानाला मदत करते राजपूत लोक होते. त्यात जे लोक होते त्यातला म्हणजे आता तो जसवंत सिंग राहिला होता ना पुण्यात, कोंढण्याला वेढा घालून थांबलेला, त्याचे लोक या परिसरात फिरत होते. त्याच्या टोळ्या, त्याचं लष्कर फिरत होतं. त्यातला मुकुंद सिंग नावाचा एक राजपूत ह्या मराठ्यांच्या टोळीला, मागच्या टोळीला अडवा आणि त्यात त्यांचा आणि मुकुंद सिंगाचा संघर्ष झाला. ही लूट मुकुंद सिंगाला नारो बापूजी नावाच्या एकाने आडवं पडून युद्ध केलं, त्याला अडवलं. लूट सगळी सुरक्षित पुढे गेली. पण जी काही धुमश्चक्री झाली त्यात हा नारो बापूजी बाण लागून मेला. सुरतेच्या एवढ्या सगळ्या प्रकरणाला थोडंसं गालबोट लागलं. शिवाजी महाराजांना ही वार्ता राजगडावर कळाली. शिवाजी महाराज गतीने पुढे निघून गेले, पण राजगडावर कळाली. सुरतेचा आनंद थोडासा म्हणजे करपला, वाईट वाटलं महाराजांना. नारो बापूजी म्हणजे कोण? बापूजी देशपांडे, शिवाजी महाराजांच्या पुण्यातल्या वास्तव्यात जे होते, जे बाबाजी आणि चिमणाजी शिवाजी महाराजांचे मित्र बालसवंगडी, त्या घरातला हा माणूस आहे. हा स्वराज्याच्या या लुटीच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करता झाला. 9:15 वाजले, त्यामुळं आज इथंच थांबू. बाकीचा जो विषय आहे पुढं काय झालंय अनेक गोष्टी आहेत, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम और ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.